आपला आवाजच्या नारी शक्ती या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज देवीचं दुसरं रूप म्हणजे ब्रह्मचारिणी। या रूपामध्ये देवीच्या एका हातामध्ये कमंडलू आणि उजव्या हातामध्ये जपमाळ असते। देवीच्या या रूपाचं पूजन केल्यानंतर सिद्धी आणि विजय प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे। आजच्या भागामध्ये आपण अशाच नवदुर्गांना भेटणार आहोत, नारी शक्तीला भेटणार आहोत की ज्यांनी मॉडेल या क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। आज आपल्या सोबत आहेत दीप्ती भोसले, ज्या आर्ट टीचर आहेत, आणि ऐश्वर्या घाटगे, ज्या मॉडेल, ऍक्टर आणि इंटरप्रिटर आहेत। तर सुरुवातीला आपण त्यांचा परिचय जाणून घेऊयात। नमस्कार मॅडम, नारी शक्ती या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत। प्रवास त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी मिसेस ऐश्वर्या घाटगे। माझं प्रोफेशन पहिलं म्हटलं तर मी एक टीचर होते। मी 15 वर्ष शाळेत काम केलेलं आहे। तर माझं मुख्य मेन प्रोफेशन हे एक शिक्षिकाचंच आहे। त्यानंतर मी मॉडेलिंगच्या क्षेत्रात जायचं हे असं ठरवलं होतं, कारण मला खूप वर्षांपासून आवड होती ग्लॅमर वर्ल्डकडे जायची। पण काही जबाबदाऱ्या होत्या ज्याच्यामुळे मला जॉब करावा लागलं, आणि आफ्टर 15 इयर्स मला असं वाटलं की आत्ता ही वेळ आहे की मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे। म्हणून मी ग्लॅमर फील्डकडे गेले आणि मी मॉडेलिंगमध्ये एंटर केलं, आणि मॉडेलिंगमध्ये बरेच असाइनमेंट्स केले आहेत, बरेच टायटल्स विन केलेले आहेत, इंटरनॅशनल टायटल विन केलेलं आहे। त्याच्यानंतर मग असं वाटलं की मॉडेलिंगमध्ये बरंच आपल्याला नॉलेज मिळालं आहे, तर आपण हे नॉलेज दुसऱ्यांबरोबर सुद्धा आपण शेअर करू शकतो। सो आय गॉट इन टू ग्रूमिंग and I started my own company in the name of Aishwarya Ghadge Productions, wherein I have organized lot of beauty pageants, and I have also imparted grooming sessions to many of the models. So till now I have been a teacher, I have been an actor, I've been into modeling and also an entrepreneur. So I have done couple of I have done a lot of things in as such as short films. मी ॲडव्हर्टिजमेंट केलेले आहेत, टेली ॲड्स केलेले आहेत, सॉंग्स केलेले आहेत। सो ऍक्टिंग मध्ये सुद्धा मी माझं काही ना काहीतरी थोडंफार काम केलेलं आहे। पण स्वतः काही शॉर्ट फिल्म्स वगैरे काही केलेल्या आहेत का? हो, मी 3 ते 4 शॉर्ट फिल्म्स केलेले आहेत। त्यामुळे मला ऍक्टिंगची आवड ही सुरुवातीपासूनच होती। तर कुठे ना कुठे ऍक्टिंग आणि मॉडेलिंग हे दे गो हँड इन हँड। त्यामुळे आता टीचिंग नंतर आय हॅव गॉट इन टू दिस प्रोफेशन ऑफ मॉडेलिंग, ऍक्टिंग, अँड आय एम ऑल्सो अन एंटरप्रेन्योर। एक टीचर, एक शिक्षक आणि एक मॉडेल, अशा दोन्ही क्षेत्रामध्ये तुम्हाला एक तराजू त्याचं एक सांभाळताना काय कसरत करावी लागते, किंवा तुम्ही हे दोन्ही बाजू कशा सांभाळता? जेव्हा मी टीचर होते त्यावेळी ऑलमोस्ट आय थिंक 12 इयर्स टू 13 इयर्स मी टीच करत होते। तर त्याच्यानंतर मी ह्या मॉडेलिंग फील्डमध्ये आले, आणि वाईल आय वॉज इन दिस मॉडेलिंग फील्ड मी शिकवत सुद्धा होते शाळेमध्ये। तर थोडे दिवसानंतर मला एक रेकग्निशन मिळायला लागलं, माझ्या मुलांना सुद्धा कळायला लागलं की मी काहीतरी करतीये, की आपली टीचर एक मॉडेल आहे। आणि त्यांच्या पेरेंट्सनी सुद्धा मला खूप सपोर्ट केलेला आहे, मला शाळेतनं सुद्धा खूप सपोर्ट मिळालेला आहे। बट हे दोन टोटली डिफरंट वेगवेगळे प्रोफेशन्स आहेत। टीचिंग एक वेगळं प्रोफेशन आहे आणि मॉडेलिंग एक टोटली वेगळं प्रोफेशन आहे। पण ऑफकोर्स येस, मला खूप आय मीन काय म्हणतात त्याला अडचणी खूप आल्या ऑफकोर्स, बट देन आय हॅड टू फेस देम। मला माहिती होतं की हे खूप वेगळं आहे प्रोफेशन। मी सगळ्या अडचणींचा सामना केला, अँड आय वॉन्टेड टू ग्रो अहेड इन लाईफ, आणि मी सगळं म्हणजे फेस करत 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 पुढे गेली। हे सगळं करत असताना तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट कसा मिळाला, किंवा ज्या अडचणी आल्या त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? मग घरच्यांकडून तर मला भरपूर सपोर्ट होता। माझे हस्बंड खूप सपोर्टिव्ह आहेत। ते मला या फील्डमध्ये जायचं आहे असं त्यांनी मला सांगितलं की आता तू जॉब सोडून दे आणि या फील्डमध्ये 100% तू तुझं कॉन्ट्रीब्युशन दे, सो दॅट यू कॅन डू मच बेटर इन दिस फील्ड। म्हणजे जॉब करायचा, मुलांना शिकवायचं आणि हे पण करायचं, म्हणजे हे दिस इज नॉट जस्टिस। मी मुलांना सुद्धा 100% देऊ शकत नव्हते, मला ते आवडत नव्हतं की मी माझं स्वतःचं जे मेन प्रोफेशन आहे मुलांना शिकवण्याचं, तिथे मी 100% माझं देऊ शकत नव्हते, आणि नाही इकडच्या प्रोफेशनमध्ये मी 100% देऊ शकत होते। तर फायनली मला हा डिसिजन घेण्यासाठी माझ्या हस्बंडनी सपोर्ट केलेला आहे। तर मला घरच्यांचं खूप सपोर्ट आहे, त्यामुळे मी आज जे काय आहे माझ्या घरच्यांच्या सपोर्टमुळेच मी आहे। शक्यतो मॉडेल म्हटलं की एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, किंवा घरचे सपोर्ट करत नाहीत। इथं तुमच्या म्हणजे हस्बंडने तुम्हाला सपोर्ट केलेला आहे।
आणि आता ज्या मॉडेल ज्या युवती आहेत तर त्यांना ॲज अ मॉडेल म्हणून जर त्यांचं करिअर पुढं करायचं असेल तर काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलपमेंट केली पाहिजे, काय सांगतात? मॉडेलिंग फील्ड हे असं आहे की म्हणजे प्रत्येक जण त्याच्याबद्दल वाईट म्हणतच असतं. तुम्ही ओव्हरऑल जर का बघितलं तर चांगलं म्हणणारी लोक खूप कमी असतात. सो मॉडेलिंग हा फील्ड असा आहे की जो कायम क्रिटिसाइज्डच असतो, पण हे आपल्यावर असतं की आपण कसं त्याच्यात पुढे जातो. म्हणून चांगल्या गोष्टी असतात, वाईट गोष्टी असतात, आपल्याला कसं पुढे जायचं असतं ते आपल्यावर असतं. आणि येस, आत्ताच्या ज्या मुली आहेत त्यांच्यामध्ये जर का खूप कॉन्फिडन्स आहे, जिद्द आहे की नाही मला करायचं आहे आणि मला चांगल्या मार्गाने करायचं आहे, तर डेफिनेटली द पर्सन इज गोइंग टू सक्सीड. सक्सेस हे एक सोपं काम नाहीये, तुम्हाला त्याच्यासाठी स्ट्रगल करावं लागतं. आणि मॉडेलिंगच्या फील्डमध्ये किंवा ऍक्टिंगच्या फील्डमध्ये स्ट्रगल खूप आहे. पण हे दोनच फक्त फील्ड्स नाही आहेत. आपण जर का बघितलं तर कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला स्ट्रगल हे करावं लागतंच. त्यामुळे मी आत्ताच्या फिमेल्सला किंवा मॉडेल्स ज्यांना करिअर करायचं आहे त्यांना हे सांगेन की तुम्ही जे काय करताय तुमचं 100% देऊन करा, डिटर्मिनेशननी करा, बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ. जे काय कराल ते चांगलं करूनच पुढे जायचं आणि स्ट्रगल करूनच जायचं. देअर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. आपल्यासोबत दीप्ती भोसले सुद्धा आहेत, ज्या आर्ट टीचर आहेत आणि त्यांनी एक मॉडेल म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आपण त्यांचा परिचय जाणून घेऊयात. नमस्कार. मी बेसिकली व्हिज्युअल कम्युनिकेशन या फील्डमध्ये आहे. आय एम ॲन असिस्टंट प्रोफेसर फॉर नाव अँड इवन आय एम परसिविंग माय PhD फ्रॉम दी सेम इन्स्टिट्यूट. बेसिकली व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणायचं तर मी बेसिकली BFA अप्लाइड आर्ट या मुलांना शिकवते आत्ता. आणि याच्यामध्ये 3 वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, डिपार्टमेंट्स आहेत. दॅट इज वन इज स्कल्पचर, वन इज फाईन आर्ट अँड वन इज अप्लाइड आर्ट. अँड आय एम इन अप्लाइड आर्ट, बेसिकली इन ॲडव्हर्टायझिंग फील्ड. मुलांना बेसिकली तिथं ॲडव्हर्टायझिंग कसं केलं जातं हे शिकवलं जातं. इट कॅन बी एनी मीडिया, प्रिंट असेल, व्हिडिओ असेल और आणि येस, सो लहानपणापासून चित्रकलेची आवड असं म्हणता येईल आणि थोडासा अभ्यासाचा कंटाळा, त्यामुळे मी जास्त करून ड्रॉइंग या फील्डमध्ये गेले. बट लेटर ऑन जसं आपण म्हणतो शाळेची टीचर खूप इम्पॉर्टंट असतात आपल्या, तशा माझ्या ड्रॉइंग टीचर खूप जास्त या विषयाला इम्पॉर्टन्स देणाऱ्या होत्या आणि आपली मुलं कशी पुढे जातील त्यामुळे त्या गोष्टीचा थोडासा एक जास्त इम्पॅक्ट होता. आणि सो आय चोज टू डू GD आर्ट फ्रॉम अभिनव. लेटर ऑन आय वेंट फॉर डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन, BFA ब्रिज कोर्स. त्याच्यानंतर मी मास्टर्स केलं, पण त्याच्यामध्ये खूप गॅप होता माझ्या बॅचलर्स आणि मास्टर्समध्ये. माझ्या लग्नानंतर मी मास्टर्स केलं आणि इवन देअर लिटल बिट स्ट्रगल वॉज देअर. माझा मुलगा छोटा होता तेव्हा माझी मास्टर्सची एक्झाम होती अँड दॅट टू वॉज इन जयपूर. सो तिथे थोडासा मला स्ट्रगल करावा लागला. त्याच्यामध्ये घरच्यांनी कसं सपोर्ट केला? घरच्यांचा खूप जास्त सपोर्ट होता. मीन्स आय वॉज नॉट रेडी टू गो बेसिकली. 8 दिवस आपल्या 3 महिन्याच्या बाळाला सोडून जाणं इज नॉट अ जोक. सो मी त्या गोष्टीसाठी नाही म्हणले होते. बट माझ्या घरातले म्हणजे माझा हजबंड असेल किंवा आई, सासू सासरे, बहीण ह्या सगळ्यांनी खूप त्याच्यासाठी सपोर्ट केला आणि दॅट्स वाय आय लेफ्ट टू जयपूर. 8 दिवस तो इथेच होता. येस, आय गॉट 2nd रँक ओव्हर देअर. ते पण कसे नक्की आवड कशी निर्माण झाली त्याच्यामध्ये? घरामध्ये कोणी चित्र काढतात का? अजिबातच नाही. घरात कोणाचाच आर्ट ह्या विषयाशी काहीच संबंध नव्हता तसा. फक्त हे मी म्हणता येईल की एक कंटाळा अभ्यासाचा आणि शाळेतल्या टीचरनी तिथे खूप मोठा मेन रोल प्ले केला की त्यांनी ती आवड कशी पुढे कंटिन्यू होईल याच्यासाठी भरपूर मेहनत घेतली. आणि येस, आफ्टर दॅट देन आय एम वर्किंग ॲज अन असिस्टंट प्रोफेसर नाव अँड आय एम परसुविंग माय PhD. मे बी बाय नेक्स्ट 1 and 1.5 year आय विल बी डन विथ माय PhD as well. तुमची फेवरेट टीचिंग मेथड कशी म्हणजे कोणती आहे आणि तुम्ही म्हणजे जे एकदम बॅक बेंचर्स जे स्टुडंट्स असतात त्यांच्याशी कसं डील करता? खरं तर खूपच सोपं आहे. ही अजिबातच अवघड गोष्ट नाही आहे. बॅक बेंचर्स म्हणजे काय, ते थोडेसे आगाऊ मुलं असतात. मग जर त्यांनाच आपण लीडर बनवलं तर ते खूप जास्त सोपं जातं. जेव्हा त्यांना आपण लीडर बनवतो त्यांच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी असते अँड दे नो ऑल दिस स्मॉल थिंग्स की कसं डील करायचं आगाऊ मुलांची, म्हणजे स्वतःसारख्याच मुलांची कसं डील करायचं. सो त्यांना लीडर बनवून आपण आपलं काम खूप सोपं करू शकतो.
सो आणि प्रेमाने माझ्या मते सगळ्या गोष्टी होऊ शकतात. जितकं प्रेमाने आपण मुलांशी बोलू तेवढ्या गोष्टी सोप्या होतात. कुठेतरी कडक व्हावंच लागतं आणि ते सुरुवातीला कडक व्हावं लागतं, नंतर आपण थोडेसे प्रेमाने गोष्टी हँडल करू शकतो. मुलांच्या मध्ये जे पोटेन्शियल आहे किंवा त्यांच्यातील जे क्रिएटिव्ह स्किल आहेत ते डेव्हलप करण्यासाठी तुम्ही काय करता किंवा स्पेसिफिक त्यांच्यासाठी मुलांसाठी काय तुम्ही उपक्रम करता का? एक असतं की क्लासमध्ये सगळ्या टाईपची मुलं असतात ज्यांचं काम खूप छान आहे. काहींना बोलता खूप छान येतं पण त्यांचं काम कमी असतं. सो माझ्या फील्डमध्ये म्हणाल तर दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे तुमचं कामही पाहिजे, ॲज अ पेंटिंग म्हणलं तर तेही चांगलं पाहिजे, त्यांचे सॉफ्टवेअर्सही चांगले पाहिजेत आणि कम्युनिकेशन स्किल्स पण चांगले पाहिजेत. सो बेसिकली आम्ही त्याच पद्धतीने ग्रूम करतो की प्रत्येक विषयाप्रमाणे ती फॅकल्टी त्यांना गाईड करत असते आणि बेसिकली बोलण्यासाठी, कम्युनिकेशनसाठी स्कूल ऑफ हॉलिस्टिक्स आहेत, त्याच्यानंतर कॉर्पोरेट ट्रेनिंग कसं दिलं झालं याच्यासाठी सुद्धा एक स्पेशल टीम असते. सो दे गाईड देम फॉर दॅट. शॉर्ट फिल्म्स करताना कोणत्या सोशल सब्जेक्टवर तुम्ही स्पेसिफिक असं शॉर्ट फिल्म केली आहे का? हो, मी 2 शॉर्ट फिल्म्स केलेले आहेत. एका मिशनसाठी केलेले आहेत. मिशन मी टू वी 2034. मी स्वतः त्या मिशनसाठी काम करते आहे. आय एम अ पार्ट ऑफ दॅट मिशन. हा मिशन जो आहे दॅट इज फॉर मेन एम्पॉवरमेंट. इट्स अ सोशल कॉज. ह्या कॉजसाठी आम्ही काम करतोय जिथे वी आर एम्पॉवरिंग मेन. आपण प्रत्येक वेळी वुमेन एम्पॉवरमेंट हे खूप ऐकतो आणि आता मला असं वाटतंय की विमेन हॅव बीन ॲट पार विथ मेन नाऊ. आता विमेन, महिला जे आहेत ते कुठेही कमी नाही आहेत. आता त्या सगळीकडे आता दे आर इक्वल एव्हरीवेअर. पण आपण नेहमीच महिलांसाठी विचार करतो, नेहमीच वुमेन एम्पॉवरमेंटसाठी आपण बोलतो, पण मेन एम्पॉवरमेंटसाठी कोणी कधी काहीच केलेलं नाहीये. तर त्यांना एम्पॉवरमेंट नको का, असं हा एक विचार होता सगळ्यांच्या डोक्यात. आणि जे कोर मेंबर्स आहेत, तर मी ह्या मिशनची एक पार्ट आहे. आम्ही एक आता रिसेंटली शॉर्ट फिल्म केली होती मी त्यांच्याबरोबर. तर त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की प्रेग्नंट फिमेल आहे. एका ऑफिसचं सीन आहे जिथे प्रेग्नंट फिमेल आहे आणि एक मेल आहे हु इज अन एक्सपेक्टिंग फादर. तर फिमेलला मॅटर्निटी लिव्ह खूप इझिली मिळून जाते फॉर 6 months और 3 months वॉट एव्हर. पण ती पटकन बॉस हो म्हणतात की येस यू कॅन टेक अ मॅटर्निटी लिव्ह. पण जेव्हा तो एक्सपेक्टिंग फादर तिथे जातो तर त्याला सांगितलं जातं की तुला सुट्टी का हवी आहे. पण त्या मेलला काय फिलिंग्स नाही आहेत का की आपल्याला सुद्धा आई म्हणजे त्याच्या वाईफ बरोबर त्याला राहायचं आहे, त्याच्या मुलाबरोबर त्याला राहायचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा फिलिंग्स आहेत. पण आपण ते निग्लेक्ट का करतो त्यांचे फिलिंग्स, किंवा त्यांचे जे इमोशन्स आहेत ते कायम ते आतमध्ये दाबून ठेवतात, ते कधी बाहेर काढत नाहीत इमोशन्स. तर ह्या लाईन्सवर आम्ही हा मिशन जो आहे, मी त्या मिशनसाठी काम करते आहे, वेअर इन वी आर वर्किंग फॉर मेन एम्पॉवरमेंट. खरंच खूप छान विषय आहे तुम्ही जो मांडताय तो. खरं तर जेव्हा एखादा लहान मुलगा रडत असतो तेव्हा त्याला त्याच्या घरचे म्हणतात तू मुलगी आहेस का तू रडायला, किंवा तू लाजतोय का तू मुलगी आहेस का. म्हणजे त्याला कुठेतरी त्याच्या भावना खाली दाबल्या जातात आणि तो नंतर मग त्याची सेन्सिटिव्हिटी कमी कमी होत जाते. त्यामुळे त्याच्यानंतर समाजामध्ये ज्या विकृत प्रवृत्ती निर्माण होतात त्या कुठून या अशा याच्यातूनच कुठेतरी पुढे येत असतात. त्यामुळे कुठेतरी पुरुषांना सुद्धा भावना असतात हे या समाजानं मान्य केलं पाहिजे. खूप छान विषय मॅडमने आपल्यासमोर मांडलेला आहे आणि दोघींच्याही बोलण्यातून आपल्याला एक कॉमन गोष्ट समजते, ती म्हणजे जर तुम्हाला घरच्यांकडून जर तुमचा सपोर्ट असेल तुम्हाला, तर तुम्ही काहीही करू शकता, तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने आपल्या बायकोला, आपल्या मुलीला, आपल्या आईला, घरात असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आदर दिला पाहिजे, तिला पुढे जाण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे. आजची नारी शक्ती या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील कार्यक्रमामध्ये अशाच आपण नारी शक्तींना भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज. नमस्कार. आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.